हॅलो, नमस्ते गाईज. हाय. बघा, आज होता मंडे, तर माझा असतो उपवास. मग मी बनवते साबुदाणे. तर मी आधी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, कारण की भाजल्यानंतर छान लागतं साबुदाणे त्याच्यात टाकल्यानंतर. म्हणून मग मी शेंगदाणे आधी भाजून घेतले. मी साबुदाणे रात्रीच भिजत घातले होते. म्हणजे रात्री भिजायला घातले तर चांगले लागतात, म्हणजे चांगले स्पॉन्जी होऊन जातात ते. म्हणून मग मी साबुदाणे रात्रीच भिजत घातले होते. बघू शकता तुम्ही. लगेच मग मी एक बटाटा, हिरव्या मिरच्या वगैरे टाकल्या आणि साबुदाणे केले. आणि त्यांच्यासाठी तर मी सकाळीच कबीरचा डब्बा जातो, मग सकाळीच मी बनवून टाकलं होतं जेवण. मग मी माझं सगळं आवरून सवरून मग मी माझ्यासाठी साबुदाणे बनवायला घेतले. मग थोड्याशा मिरच्या पण तळून घेतल्या. जाड मिरच्या आणल्या होत्या मी बाजारातून, तर थोड्या मिरच्या पण तळून घेतल्या, म्हणजे छान लागतं साबुदाण्यासोबत. आणि तिखट मिरच्या साबुदाण्यात टाकले होते, मग ते जास्त तिखट राहतं म्हणून ते काही खाल्ल्या जात नाही. म्हणून मी थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या होत्या तेल मिठात. तर मुलं तर शाळेत गेले होते. माझं सगळं आवरलं पण गेलं होतं. मग साबुदाणे करून अजून दुसरं काही काम करायचं होतं, ते पण करून टाकलं. हे बघा, मिरच्या इथे तळले जात आहे मस्तपैकी. सोमवारी असंच उपवास पकडते मी आणि साबुदाणे कधीतरी बनवते. नेहमी खाल्ले तर ते पण आवडत नाही, म्हणून महिन्यात 2 महिन्यात एखाद्या वेळेस बनवले तर छान लागतं. मग इथे कांदे आणि हिरवी मिरची टाकली होती मी, आणि शेंगदाणे कुटत होती. थोडं जाड मोठे कुटले ना तर चांगले लागतं. म्हणून मग मी मिक्सरमध्ये काही दळत नाही, मी खलबत्त्यातच कुटून घेते. इथे माझे बटाटे पण मस्त फ्राय होत आहे. बघा, इथे शेंगदाण्याचं कूट घातलं मी. शेंगदाण्याचं कूट पण फ्राय झालं की मग लगेच साबुदाणे घालून द्यायचे आणि वरून मीठ टाकायचं. ती तर सोपीच पद्धत आहे, त्याची काही रेसिपी सांगायची गरज नाही, पण तरी मी सांगते. वरून मीठ घातलं मी आणि मिरच्यात पण थोडं मीठ घालून दिलं. मुलांना पण यांना पण आवडतं साबुदाणे, म्हणून मी जास्तचेच भिजवले होते, म्हणजे ते पण खातील. मी थोडेसे खाल्ले की मग ते पण सगळे खातील. मुलं शाळेतून येतील मग त्यांना पण देईलच. तर साबुदाणे इथे झाले आपले तयार. बघा, हे बघा मिरच्या, या तुम्ही पण खायला. ओके, बाय.